माझे अपार स्वरूप समतावती तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुणी अंगरोही देवी कुबेरी दो सर्वज्ञानी दयागुण निर्दयाचे करती ध्यान त्याचे होते उपाधी करुणा विद्यावान होते त्याच्या ज्ञानी वाची सदा गुणी सर्वती सत परियोगी कायना सर्व जगत प्राणी स्वयं ब्रह्म विदते पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम ओम इच्छाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कर्म आणि मोक्षाचा संभव आणि ज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने मोक्षाची सिद्धी. आपलं हेडिंग आहे 13व शेवटचं हेडिंग आहे दुसऱ्या तरंगातलं. हे संपेल आजच्या किंवा उद्याच्या पाठ नंतरच्या पाठात. कोण सांगताय? कर्म आणि मोक्षाचा असंभव आणि ज्ञानाने मोक्षाची जी सांगितलेली ते पूर्व पक्षाचा सुरुवातीला अनुवाद केलेला आहे. पूर्व पक्ष म्हणतो मुमुक्षुने निश्चित आणि काम्यकर्म करू नये तर त्याचा परित्याग करावा. नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्म त्यांनी करावे म्हणून कर्माचे विभाग जे केलेले होते त्याच्यात मुख्य दोन आहेत, विहित आणि निषिद्ध. निषिद्ध जे करू नये असं सांगितलं ते केल्याने पाप होईल आणि पापाचं फळ दुःख भोगावं लागेल म्हणून करू नये. दुसरं आहे ते विहित कर्म, जे केल्यानंतर जीवाला पुण्य प्राप्त होईल आणि पुण्याचं फळ सुख हे प्राप्त होईल. जीवाला काय अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. म्हणून कमीत कमी कर्म करताना तरी चुकू नये की ज्यायोगे मग जीवपणात जोपर्यंत आहे तोपर्यंत काय राहील, त्याला पुण्याचे भोग प्राप्त होत राहतील. तर त्या हे दोन भाग झाले. नंतर जे विहित कर्माचे 4 प्रकार केले त्याच्यामध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित्त कर्म असे कर्माचे 4 पुन्हा प्रकार झाले. त्याच्यात नित्यकर्म जे नेहमी दररोज केलं जातं त्याचं नाव नित्य. सकाळी उठल्यावर देवपूजा ही दररोज केली जाते. नित्यकर्म ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ म्हणणं हे काय झालं? नित्यकर्माच्या अखत्यारीत येत हे नित्यकर्म. काही नैमित्तिक, काही निमित्ताने येणे, वर्ष श्राद्धाची कर्म जे येतात ते काय येतं? नैमित्तिक कर्म म्हणून येतात. आणि तिसरा गट आहे तो काम्य कर्म, म्हणजे चित्तात काही प्राप्त व्हावं अशा प्रकारची इच्छा धारण करून जीव कर्म करतो आणि मग तो विचारत राहतो पूर्वमीमांसेला, आम्हाला काय फरक पडेल का? असं असं आमचं दुःख आहे, त्या दुःखाच्या नाशासाठी मग त्यासाठी काही काही कर्म दिली जाईल, त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि चौथा गट आहे तो कळत नकळत झालेली जी पाप आहेत त्या पापातून बाहेर पडण्यासाठी म्हणून त्याला प्रायश्चित्त असं म्हटलेलं आहे की त्याचे भोग लागू नयेत. तर त्याच्यासाठी केलं जाणारं कर्म गंगा स्नान, ईश्वर नामस्मरण हे साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त कर्म सुद्धा दिलेली शास्त्रात. तर यांचा विचार केलेला आहे. आता याची संगती कर्माने, कर्माचा जर नाश झाला असता तर जीवाला दुसरं काही पाहावं लागलं नसतं. हे त्याचं सरळ उत्तर आहे. म्हणून कर्माचा गुंता हा कर्म करून कधी सुटत नाही, उलट तो जास्त वाढत गेलेल्याचं दिसतो. कर्मगुंता सुटलाच नाही. म्हणून कोणी कर्माने मोक्ष प्रतिपादन करत असेल तर त्याचा पक्षच मुळात काय चुकीचा आहे. आणि तसं झालं असतं तर मोक्षाला आपोआप जीव गेले असते, त्यांना वेगळं काय करायची गरज लागली नसती. दुसरा भाग आहे की कर्माने कोणता गुंताळा सुटला असता तर जगत जर सत्य असतं तर हा गुंता सुटला, म्हणजेच त्याची क्रियेने निवृत्ती झाली असते. पण क्रियेने निवृत्ती या ठिकाणी क्रियेने निवृत्ती का होत नाही तर जगत हे खोटं आहे.
म्हणजे अज्ञानाने भासतं आणि अज्ञाने प्रसवम सर्वम ज्ञानेन प्रविलीयते. ज्ञानाने याचा नाश होतो. म्हणून हा गुंता कसा सुटला जाईल तर 2 भाग तयार केले. त्याच्यातले एक कर्माने मोक्ष सांगणारा हा जगत सत्य म्हणतो आणि ज्ञानाने मोक्ष सांगणारे वेदांती जगत मिथ्या म्हणतात. आत्तापर्यंत जो वाद झाला या वादामध्ये काय सिद्ध झालं तर आत्तापर्यंत हे सिद्ध झालं की जगत हे आध्यस्थ आहे. हे सिद्ध झालं. आत्तापर्यंत जेवढा वाद केला पूर्वपक्षाने तो अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंधाच्याद्वारे जो वाद करण्यात आला त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की जगत हे आध्यस्थच आहे. त्याच्या सगळ्या मताचं आत्तापर्यंत काय केलेलं आहे खंडन केलं आणि त्याच्यात हे सिद्ध झालं. पण जगत आध्यस्थ आहे म्हणजेच भ्रमाने भासणारं खोटं आहे असं जर सिद्ध झालं तर भ्रमाने भासणाऱ्या पदार्थाची निवृत्ती ही क्रियेने होत नाही तर त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. म्हणजेच त्याच्यात 2 पदार्थ असतात. एक आध्यस्थ पदार्थ एकटा कधीच येत नाही तर अधिष्ठानाला घेऊन येतो. अधिष्ठानाशिवाय आध्यस्थ कधीच भासत नाही. नुसता सर्प भासला असं कोणी बी सांगावं नाही. रज्जू असेल तर सर्प भासतो. तसं ब्रह्म चैतन्य आहे म्हणून जगत भासतं. आत्मा आहे म्हणून देह भासतात. हे देह सुद्धा कल्पित आहे. आपले देह जे आहे ते कल्पित आहे. म्हणून आत्मज्ञानाशिवाय याच्यातून निवृत्ती होणार नाही असा विषय प्रतिपादन केलेला आहे. त्यात पूर्वपक्षाने जो अनुवाद केलेला होता त्याच्यात कर्माचा गुंता कर्माने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि असा गुंता सुटणं संभवनीय नाही. पण तो काय म्हटला होता हे आपण आधी थोडंसं चिंतन केलं होतं. त्याचं उत्तर सांगता येईल. अनुवाद सांगतायत पूर्वपक्षाचा. निषिद्ध कर्म जर केले नाही तर नीच लोकांची प्राप्ती होणार नाही आणि काम्य कर्म जर केलं नाही तर उच्च लोकांची प्राप्ती होणार नाही. म्हणून हे 2 कर्म मुमुक्षुने करू नये. नित्य नैमित्तिक कर्म करावे कारण नित्य नैमित्तिक कर्म जर केले नाही तर त्याने जे पाप होईल तर ते केल्याने होणार नाही. अशी उलटी सुलटी भाषा इथे वापरलेली आहे. तुम्हाला कळाली पाहिजे हे खरं. ह्यातलं किती टक्के खरं बोलतोय तो त्यातलं हे प्रत्येक वाक्यावरती जर आपण विचार केला की लक्षात येईल. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्माचा परित्याग करून आता आपण इथंच थांबू करावा तर हे म्हणणं बरोबर आहे. नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित्त कर्मे करावी हेही म्हणणं बरोबर आहे मुमुक्षूच्या दृष्टीने पाहिलं तर. पण त्याने काम्य कर्म करू नयेत म्हणजे मागून काही घेऊ नये. मग नित्य कर्मामध्ये जसा हरिपाठ किंवा नामस्मरण हे कर्म करायला काय अडचण दररोजचं नामस्मरण आणि प्रायश्चित्त कर्म जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गंगा स्नान किंवा नामस्मरण दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय करायला अडचण नाही. साधारण प्रायश्चित्त कर्म करावं. आता कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे म्हणजे निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म या हे न केल्याने काय होईल पाप होईल. म्हणजे कर्माचा अभाव हा पापाला कारण आहे असं त्याचं म्हणणं आणि हे बोलणं चुकीचं आहे. ज्याने कर्मच केलं नाही त्याला भोगायला कसं येईल. तुम्ही काय केलं नाही म्हटले मग त्यांच्या नावावर पाप लिहून टाका असं कसं होईल. आम्ही काय केलं निषिद्ध कर्म तर पापल्या. म्हणून तिने त्याचे बोललेले वाक्य हे चुकीचं आहे. पण ह्याने कशी त्याची कर्माने मोक्ष सांगताना संगती टाकली आणि म्हणून त्याने तो विषय मिक्स करून टाकलेला आहे. तर तेव्हा त्याच्यातला खोटा कोणता आणि खरा कोणता हे कळावं लागतं. पुढे जाऊन त्याचं विश्लेषण दिलंय. पुढे प्रायश्चित्त कर्म जर केल्याने मागील पूर्वजन्मी किंवा चालू जन्मात जे पाप झालं तर त्याचं निवारण होईल आणि काम्य कर्माच्या फलाच्या इच्छा न केली तर त्याचंही. आता संचितात जी काम्य कर्म करून ठेवलेली आहेत त्याचं काय करायचं तर ते म्हणले काय नाही इच्छेचा अभाव करायचा. म्हणजे आम्हाला आम्ही जे काम्यकर्म केलेल्याचं फल काय मिळणार आहे त्याला पुण्य आणि त्या पुण्याची आम्हाला पुण्य भोगण्याची इच्छा नाही. त्यामुळे आमच्या संचितातलं काम्यकर्म नाश पावावं. जसं बँकेत एखाद्याने पैसे टाकलं आणि मागायलाच गेला नाही तर काय झालं गव्हर्नमेंट जमा झालं. गव्हर्नमेंट जमा होतात बरं का. बँकेतले पैसे नाही का झाले ना जमा बँकेत जमा होऊन गव्हर्नमेंटला गेले आणि मग कारण काय इकडे
कारण ते मागायला गेलं नाही, तसं कर्म करून ठेवलं, शुभकर्म केलं चांगलं, आणि आम्ही इच्छा केली की आम्हाला त्याचा भोगच नको, तर मग काय होईल? नाश पावेल. असं कोण म्हणतं? असं होत नाही. का होत नाही? तुम्ही ते ऐकली ना उत्तर, मग लक्षात येईल की खरं आहे बरं का. म्हणजे तुमच्या आणि माझ्या इच्छेवर कर्माचे भोग नाश पावावेत किंवा मिळावेत हे अवलंबून नाही. पुढे उत्तर येणार आहे तसं. चला, म्हणून त्यांनी असं सांगितलं, त्याचं असं म्हणणं आहे की ज्ञानाने न होता कर्मानेच कर्माभावरूप मोक्षाची मोक्ष प्राप्त होईल, असं त्याचं म्हणणं आहे. आहे त्याने ते पूर्वी ज्या वेळेला मुद्द्याचं त्याने त्याचं मंडन केलं, म्हणजे मांडणी केली, मांडला तो, त्यावेळेला त्याने हा प्रपंच खोटा किंवा अध्यस्त नसून सत्य आहे याला अनुसरून त्याने कर्माची मांडणी केली आणि कर्माने मोक्ष होतो, तुमचा अध्यास सिद्ध होत नाही असा म्हटला होता. परंतु त्याचं ते मत पूर्णतः आत्तापर्यंत खंडित झालं आहे, त्यामुळे आता त्याला पाहण्याची आवश्यकता नाही परत. आता त्याच्यावरती कर्माने मोक्ष होतो हा त्याचा पूर्व पक्षाचा अनुवाद झाला. आता मूळ तर आपला मुद्दा कोणता चालला आहे की वेदांती त्याचं खंडन कसं केलेलं आहे वेदांत्याने, की कर्माने मोक्षाचा असंभव कसा आहे हा मुद्दा चालू आहे. आता समाधान ऐकायला सुरुवात करा. त्याचे म्हणणे हे बरोबर नाही असं म्हणून सांगितलं. नित्य नैमित्तिक कर्माने ही स्वर्ग प्राप्ती होते असं भास्करांच्या अख्ख्या परमार्थाचं रहस्य याच्यात दडलेलं आहे. तुम्ही काय करता परमार्थ याच्यापेक्षा तुम्हाला कसा कळाला हे महत्वाचं आहे. ज्या माणसाला तो कळाला तर त्याच्या बुद्धीमधला प्रकाश वेगळा आहे, म्हणजे ज्ञान आहे ते वेगळं आहे. ज्याला कळालं नाही तर तुम्ही काय करता हो, आम्ही आमकं आमकं करून आम्ही येतो तुमच्या बरोबर. ते मेंढरासारखा परमार्थ येतो. जसे मेंढर काय विचारून चालतात का, पुढचं कुठं चाललंय त्याच्या मागं चालतात, ते पुढचं खड्ड्यात बी पडलं तरी ते खड्ड्यात उड्या आणतात. हा परमार्थ नाही. तुम्हाला ज्ञान, कारण तुम्ही तर तुमच्याकडे बुद्धी आहे, म्हणजे या विश्वातली सगळ्यात श्रेष्ठ जी आहे ना ती बुद्धी तुमच्याकडे आहे, आणि मग तुम्ही ती घाण का टाकली? त्याच बुद्धीचा वापर करा. लोक काय करतात हे अजिबात पाहू नका. तुमचा प्रश्न काय आणि तुम्हाला त्याचं उत्तर शास्त्राने दिलंय का, इकडे नजर टाका. आणि अशी जर नजर टाकली तर लक्षात येऊन जाईल की हा कर्माचा जो गुंत आहे तो कसा आहे, आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतं काय रहस्य आहे शास्त्राकडे. तर तेव्हा सगळ्या कर्मांची योजना आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा उपाय शास्त्राने जो दिलेला आहे तो पाहायला पाहिजे. म्हणून डोळे झाकून परमार्थ नका करू. नुसता डोळे झाकून परमार्थ चालला काय उपयोग नाही त्याचा. हा पुण्य संपादन करताल, कारण परमार्थात शुभ कर्म केलं जातं आणि पुण्याची उत्पत्ती होईल. पण तेही भोगायला येतं ना, भोगायला आलेलं वाईटच आहे ना. पुण्य भोगायला येणं वाईट आहे, पापाचा तर विशेष नाही. पण पुण्य, कारण पुण्याला सुद्धा भोगायला आल्यावर काय लागतील? शरीर लागतील. तुम्हाला काय घ्यावं लागेल? शरीर घ्यावं. त्यामुळे पुण्य केलं काय करता त्या पुण्याचं? त्या पुण्याचं पुण्य भोगायला तुम्हाला शरीर घ्यावं लागेल, आणि शरीर आलं की दुःख आलं, असा प्रकार येतो. म्हणून या चांगला लक्षात ठेवा काय चाललं ऐका. पण हे बरोबर नाही, त्याच्या मताचं खंडन. नित्य नैमित्तिक कर्माचे हे स्वर्ग फल आहे असे भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्यांनी युक्ती आणि प्रमाणाने सांगितलेलं आहे. नित्य नैमित्तिक कर्माचं फल काय मिळेल? पुण्य. पुण्य मिळेल, आणि पुण्याच्याद्वारे काय होईल? स्वर्गाची प्राप्ती होईल, असं भाष्यकारांनी म्हणजे आचार्यांनी शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय? वेदामध्ये तोच विषय आलेला आहे. पुण्य केल्यावरती तुम्हाला काय मिळेल? सुख मिळेल, म्हणजेच पुण्य होईल आणि पुण्याचं फळ सुख होईल. ही संगतीच आहे. आणि त्यात नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे विहित आणि विहित कर्म केलं, निषिद्ध नाही, विहित केलं तर त्याचं पुण्य होतं आणि ते स्वर्गाधिकाला मिळेल. वाईट कर्म करणारा स्वर्गाला कधी जाऊ शकत नाही. निषिद्ध कर्म करणारा मद्यपान मांसाहार करतो आणि म्हटले स्वर्गाला गेला, असंभव गोष्ट आहे. निषिद्ध कर्म करतो स्वर्गाला जाईल कसा? कारण निषिद्ध कर्मामुळे काय होईल? पाप होईल, आणि पापामुळं नीच लोकांची प्राप्ती किंवा नीच योनीची प्राप्ती होईल. याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार. जे जसा भगवंताचा जो संकेत आहे ना, तुम्ही असं असं करा, तसाच राहत होतो. चला.
नित्यनैमित्तिक कर्माने स्वर्गाची प्राप्ती होईल, पण जन्माभाव रूप मोक्ष मात्र प्राप्त होणार बिलकुल नाही. नाही. म्हणून कर्म करणाराला उपासकांचा मोक्ष कोणता? स्वर्गाधिकाची प्राप्ती, ऋध्वगती असं म्हटलंय त्यांना. तुम्ही कुठे जाताल? ऋत्वगतीला जाताल. ऋत्वगती म्हणजे ऋत्वाला स्वर्ग, कैलास, वैकुंठ, ब्रह्मलोक हे काय आहेत? ऋत्वगतीमध्ये सांगितले. गेला तिकडे गेला तर काय होईल? काय नाही. स्वर्गाला गेला तर परत खाली येशील. गेल्या वेळेस सांगितली होती तुम्हाला. मागचा पाठ ऐकला का सगळ्यांनी? न येणाऱ्यांनी मागचा पाठ ऐकत जा कमीत कमी येताना, म्हणजे मग त्यांना त्याच्यात काय झालंय ते कळत जाईल. चला. नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्ग फल जर मानलं नाही तर वेद वचने हे सुद्धा निष्फळ होतील असं सांगितलेले. आणि नित्यनैमित्तिक कर्माचं स्वर्ग फल जर नाही मानलं तर ते न केल्यामुळे पाप निर्माण होईल, ते सुद्धा होणार नाही. म्हणजे ते फळ सुद्धा त्याला मिळू शकतं. असं काय म्हटलंय? नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्ग फल जर न मानले तर नित्यनैमित्तिक कर्मबोधक वेदवचन निष्फळ होईल. याचाच अर्थ तुम्हाला नित्यनैमित्तिक कर्माचं काय फळ मानावं लागेल? पुण्य. हे काय म्हणावं लागेल? नुसतं पुण्य बी नाही येत बरं का, त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. कारण कोणतंही पुण्य करायला गेलं तरी पाप होतं. असं शुद्ध पुण्य होतच नाही कर्मातून. तुम्हाला शुद्ध पुण्य लागत असेल तर रामकृष्ण हरी म्हणा, तिथे शुद्ध पुण्य होतं. तुम्ही किती का यज्ञाधिक कर्म करत बसले त्याच्यात कुठेतरी घोटाळा होणार, आणि घोटाळा झाला की पाप होणार. म्हणून शुद्ध पुण्य नाही. म्हणून इंद्रादी देवांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती ही पापासहित पुण्याने झालेली आहे. नित्यनैमित्तिक कर्म जर न केले, पण न केल्याने पाप होणार नाही हे वेदांतांनी सांगितलेलंच आहे. कारण कर्म हे भावरूप आहे. अभावरूप कर्मापासून भावरूप पापाची आता कोणी एखाद्याने तो म्हटलं आम्ही काही तुमचा विहित बी करत नाही, निश्चित बी करत नाही, दोन्ही करत नाही असं असेल तर त्याला पाप होईल का पुण्य? तर दोन्ही होणार. कारण तो काही करत नाही, म्हणजे त्याने कर्म केलेलं नाही. मानसिक, वाचिक आणि कायिक कर्माचे प्रकार आहेत बरं. म्हणजे आम्ही काय करत नाही आणि त्याला मनातून तो काय करतोय, दुसऱ्याला शिव्या देत असला तरी त्याचं फल लागतं. मानसिक कर्म सुद्धा धरलेलं आहे. कायिक, वाणिक, वाचेने केलं, आपण नाही काय करत आणि त्याला वाकडा तिकडा बोलतो तरी सुद्धा ते काय झालं? पापामध्ये जातं. म्हणजे तो असं काही माणसं आहेत ना, बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून तिसरीकडे गोळीबार करतात. तर असे काही लोक राहतात. ते म्हणजे मग त्याच्यामुळं काय पाप होणार? कारण ते वाणीचं काय झालं? वाणीच्या मार्फत त्या पापाची उत्पत्ती होती. आणि कायने म्हणजे प्रत्यक्ष शरीरानेच केलं तरी पापच होईल. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक पापांचा विचार होतो. चला. पण जो करणार नाही, मग त्याच्यापेक्षा काही करणार नाही असं नाही. शरीर हा कर्माचा पुतळाच आहे. तेव्हा म्हणून का सव्यसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे का? म्हणून निघा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची. कर्म करणार नाही असं कोण आहे? तेव्हा कर्म करणार. पण मग कर्म करणार तर एक तर चांगलं करावं, विहित कर्म करावं. ते म्हणजे आम्हाला आता काही कामच नाही. मग काम नाही तर नामस्मरण कर, चिंतन कर देवाचं, हे तर कर ना. कारण कर्म करत राहणार. असा रिकामट्याकडा माणूस जरी बसला ना तरी काहीतरी विचार करत राहतो. तो असा गपचिप नसतो. तो काहीतरी झोपेतनं उठला तरी असा बिछाण्यावर पडल्या पडल्या विचार करतो. कुठे रस्त्याने चालला तरी मोकळा नसतो चाललेला. त्याच्यापेक्षा नामस्मरण केलं तर चांगलं आहे. नामस्मरण हेही कर्माच्या मानस करायचं. अभावरूप कर्मापासून भावरूप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि अभाव हे कुठल्याही कार्यास उपादान होत नाही. अभाव कधी कार्याचा उपादान बनत नाही. नसलेल्या पदार्थापासून असलेला पदार्थ कधीच होत नाही. असलेला म्हणजे भावरूप, नसलेला म्हणजे अभावरूप. काहीच नाही तुमच्याकडे. ते म्हणले काय करताय हो? म्हणजे काय करताय म्हणजे काय? मी तर येत आता त्याच्या नुसता मनसंकल्प करून नाही ना चालत. तिथे उपादान करण्याची आवश्यकता असते. साधा अगदी कुंभार जरी धरला तरी माती नसेल तर तो काय करेल? कसा घट बनवेल? तो माती लागेलच त्याला. चला. जर त्या पापाची उत्पत्ती मांडली तर भगवद्गीतेतील दुसरा अध्याय 16 क्रमांकाचा श्लोक
नासतो भाव विद्यते भावो याच्याप्रमाणे नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टात्वास पणयस तत्वदर्शिनीः. असत वस्तू कधी भावरूपाने दिसत नाही यालाही बाधा येईल. आणि श्रुती सांगितली कथम असत असतः सत जायते. त्याला सुद्धा विरोधी. असतापासून कधी सत झालेलं उत्पन्न झालेलं जायते पाहिलं का? नाही. असतातून सताचा जन्म होत नाही. हा, म्हणून भावरूप नसेल, भाव जर असेल तर भाव राहू शकतो. अभावापासून भावरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्माचं फल स्वर्ग फल हे मांडलेच पाहिजे. आणि जन्मा भावरूप मोक्ष मात्र मिळणार नाही असं आहे. तर कर्माचं फल हे मानावं लागतं. नित्यनैमित्तिक कर्माचं स्वर्ग फल. आता त्याच्यातही नित्यनैमित्तिक कर्माचं स्वर्ग फल याच्यात विहित शास्त्राने धरलेले म्हणून स्वर्ग असा शब्द प्रयोग केलेला आहे बरं का. आणि हेही बरोबर आहे. आता जसे तुम्हाला वारकऱ्यांना काही सांगितलं आम्ही की तुम्ही असं करा, रामकृष्ण हरी सकाळी उठल्या उठल्या 10 माळी तरी काय करत जा, जपत जा. 10 माळी जप केला तर नामाचा जप झाला का नाही? आणि हे शुद्ध पुण्य झालं. नामाची काय महती आहे, किती किंमत आहे, त्यापासून किती पुण्य उत्पन्न होतं आपल्याला त्याचं ज्ञान नाही. पण मग त्याच्यामुळे तुमच्याकडे अमाप पुण्य संचय होईल. आणि अमाप पुण्य संचय असेल आणि वासनाशेष असेल तर स्वर्गाची प्राप्ती होईल. काय? कारण त्याला भोगाची इच्छा आहे आणि पुण्य तर करतो. तर त्यावेळेला त्याला त्या भोगाचा मोबदला हा स्वर्गाच्या मार्फत दिला जातो. म्हणून तो स्वर्गाला जातो. हा, चला झालं. हे जन्म भावरूप, जन्म अभावरूप, भावरूप नाही, जन्म अभावरूप मोक्ष जो आहे तो कर्माच्या द्वारे घडणार नाही. मग त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली का नाही? गेल्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला. जन्म अभाव झाला का त्याचा? नाही. तो याने तर नित्य नैमित्तिक कर्म केलं आणि कुठे गेला? त्याचा जन्माचा अभाव झाला. म्हणजे त्याच्या आतून एक पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक जो जीव आहे त्याच्या आत कोण आहे? जीवात्मा आहे. कोण आहे? जीवात्मा. आत्मा हा अधिष्ठान आहे आणि जीवात्मा हा जातो आणि येतो. जातो येतो कोण? जीवात्मा. हे एकदा लक्षात ठेवल्यावर परत काढूच नका. आत्मा जातही नाही आणि येतही नाही. या विश्वात आत्मा नावाचा पदार्थ एकच आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. पण तो तुमचा आणि माझा आत्मा किती आहे? एकच झाला. तुमचा आणि माझा जीवात्मा वेगवेगळा झाला. जाणं येणं कोणाला संभवनी आहे? जीवात्म्याला. जीवात्मा हा शरीर घेतो म्हणून शरीर वेगळी झाली, वेगवेगळी शरीरं झाली. आणि मग आपण जरी व्यवहारात बोलत असतो त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल असं त्याच्या आत्म्याला, तर त्याचा अर्थ आपण असा जीवात्मा धरायचा. ठीक आहे, व्यावहारिक बोलत असेल तो मनुष्य काय, त्याच्या आत्म्याला काय वाटतं त्याचा जीवात्मा धरायचा. आणि जीवात्मा हा अविद्याचा पिंड आहे, अविद्येने बनलेला, अज्ञानमय. म्हणून त्याच्यात जोपर्यंत ब्रह्मविद्या प्रवेश करत नाही तोपर्यंत त्याचा नाश होत नाही. म्हणून मग जन्माभाव केव्हा होईल? ब्रह्मविद्येने जीवात्म्याचा बाध होऊन जाईल, तिथे जन्माभाव रूप मोक्ष होतो. आणि कर्माने पुण्य उत्पन्न होईल आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. स्वर्गाला गेला तरी तिथेही मरल, कारण इंद्र सुद्धा मरतो आणि पुन्हा मृत्यू लोकात जन्म घेतो. मग त्याच्या जीवात्म्याचा नाश झाला का? नाही. म्हणून इंद्र सुद्धा इथे परत शरीर घेतो, म्हणून त्याला जन्म अभाव रूप मोक्ष होत नाही. कळालं? इथं शब्द जे अभाव एकत्र आल्यामुळे ते वेगळं वाटते. जन्मा भावरूप, भाव नाही धरायचा, जन्म अभाव. अभाव रूप असं एकत्र आल्यामुळे संधी पोडताना संधी काढा तिथे. जन्मा म्हणतो का आपण? नाही. आपला शब्द कोणता आहे? जन्म. आणि माचा आ झाला आणि अ झाला आणि अभावरूप, म्हणजे जन्माचा अभावरूप मोक्ष कर्माने होत नाही. मग कशाने होतो? हा, ब्रह्मज्ञानाने मात्र त्या जीवात्मा डिस्ट्रॉय झाला, म्हणजे नाश पावला. कोण झाला? जीवात्मा. म्हणजे जीवात्म्याचा नाश झाला ना हो. मग वाईट नाही झालं, चांगलं झालं. कारण त्याचा नाश हा अधिष्ठान रूप आत्मस्वरूप असतो.
नाश झाला का नाही, तर त्याचा तो कुठे गेला हा. म्हणून अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो. आता पुढे सिद्धांत आला. म्हणून जीवात्म्याचा नाश झाल्याने काय टळलं? जन्म मरण. जन्म मरणामुळे देहही टळले. देहाला यायचं संपलं आणि देहाला येणं म्हणजेच बंध आणि देहातून जाणं म्हणजेच मोक्ष. देहाला आला की तुम्हाला धर्माने वागावं लागेल. यात सगळी परंपरा तिथं लागू होती. पण तोच देहाचा तुम्ही कोण आहात? मूळचे कोण आहात? चैतन्य स्वरूप परमात्माचा. तुम्ही परमात्माचा. मी परमात्मा आहे तर मला मी देहाला का आलो? तर अविद्येने आलो. मग ती अविद्या जाईल कशी? आत्मज्ञानाने. आत्मज्ञान कुठे मिळेल? तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तत्वदर्शी पुरुष हा तुमच्या अज्ञानाच्या नाशाला हेतू ठरू शकतो. म्हणजे तो उपदेश करून तुमचं अज्ञान घालवेल. त्यासाठी तुमचा अधिकार असावा लागतो. कारण बुद्धी तर चालवायची कोणी? गुरुजींनी बुद्धी चालवून मोक्ष कसा होईल? बुद्धी कोणी चालवायला लागेल? त्यांनीच चालवावी लागेल. आणि असं त्याला एकदा प्रकाश बुद्धीत आला की अज्ञानाचा नाश होतो. प्रकाशापुढे जसा अंधार टिकत नाही तसा ज्ञानापुढे अज्ञान टिकत नाही. चला वाचा. आता जन्मांतरीच्या काम्य कर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. जन्मांतरीच्या पहिला एक मुद्दा दिला होता त्यांनी, म्हणजे पूर्व पक्षाने केला होता की काही नाही, जे आपल्या संचितात पडलेले काम्यकर्म आहेत त्याचा नाश कसा होईल? तर त्यांनी संगती लावली. काय नाश होईल? कसा होईल? म्हणजे इच्छाच करायची नाही. इच्छेचा अभाव झाला की संचितातल्या काम्यकर्माचा नाश झाला. असं होणार नाही. कसं होणार नाही? फार सुरेख मुद्दा आहे. ऐका तुम्ही आता. भरपूर पूर्ण मागच्या पानावर बी आलेला आहे. ऐका. कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. पहिल्यांदा आता तुम्हाला थोडीशी खोली द्यायला पाहिजे. कारण घर जरी बांधायचं झालं तरी उकरावंच लागतं. पायाला म्हणून काय करावं लागतं? उकरावं लागतं. तसं तुम्हाला आता सिद्धांती थोडंसं खालून सुरू करते. बोलताना नेहमी असं करावं लागतं म्हणजे मग पुढचं कळतं. तर थोडासा विषय म्हणजे हा मुद्दा डोक्यामध्ये तसाच ठेवून इथे चला की कर्मबीजापासून, कर्मबीज कुठं आहे? कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. हा प्रारब्धातल्या कर्मबीजाचा विषय सांगताय. कुठल्या? प्रारब्धातल्या. म्हणजे बघा कर्माचे तसे 3 प्रकार करून सांगितले होते तुम्हाला. कर्माच्या उत्पत्तीवरून ज्या वेळेला कर्म उत्पन्न होतं त्यावेळेला ते क्रियमान म्हणून ठरतं. तेच ज्या वेळेला मागं जाऊन पडतं त्याचं नाव संचित केलेलं आहे. आणि भोगायला येतं तेव्हा प्रारब्ध. हे बरोबर आहे? याच्यात काय कोणाला शंका आहेत का? कर्म उत्पत्तीवरून कर्म कसं उत्पन्न होऊन त्याचं सायकल कसं फिरतं? तर याच्यासाठी 3 प्रकार केले. म्हणजे आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पूर्ण दिवसभरात अखंड कर्म करत राहतो, कायिक वाचिक मानसिक. आणि ते कर्म उत्पन्न होतच राहतं. कारण तुम्ही कर्म करता आणि मग मग त्याचं ते कुठे जाऊन पडतं? संचितात. तर कर्म संचितात जाताना ते कन्व्हर्ट होतं पुण्य आणि पाप पुण्यामध्ये कन्व्हर्ट होऊन जातं. आणि मग संचितात जाऊन पडलं. पण संचितातलं म्हटले आत्ता आम्हाला जे भोगायला दररोजचं आमचं जीवन कसं चालतं म्हटले प्रारब्ध कर्मावर. मग ते प्रारब्ध कर्म कधी केलेले? अनेक जन्मच्या जन्म होऊन गेले. त्याच्या पूर्वी केलेल्या एका जन्मातलं ते भाग बाहेर आलेला आहे भोगायला. आणि ते आत्ता आपण या मानवी शरीरामध्ये भोगतो. याला म्हणतात कर्मबीज. ह्या चालू प्रारब्धाचं कर्मबीज कोणतं आहे? पूर्वी केलेलं कर्म हे त्याचं आत्ता आम्हाला भोगायला आलं हे बीज. मानवी शरीर ही त्याचे फल. म्हणून त्या कर्मबीजापासून 2 अंकुर झाले. ज्यावेळेला ते कर्म करण्यात आलं. कोणते म्हणतात? तर एक तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. तत्सदृश्य म्हणजे विहित असेल किंवा निषिद्ध असेल. जर विहित कर्म केलेलं असेल तर त्यावेळेला वासना कशी राहील? शुभ वासना राहील.
आणि निषिद्ध कर्म त्यावेळेला केलेला असेल तर वासना मलिन अशुभ वासना राहील आणि त्याचं फल कोणतं राहील? दुःख. त्याला दुःख भोगायला येईल का नाही? म्हणून पूर्व कर्म जन्मात केलेल्या कर्माचा भोग ज्या वेळेला येतो म्हणजेच प्रारब्ध भोगायला येतं त्यावेळेला त्याच्यात 2 अंकुर असतात. चांगलं लक्षात ठेवा बरं, कारण हा मुद्दा याच्यावर बरंच शास्त्र अवलंबून. त्याच्यात भोगात्मक अंकुर आणि वासनात्मक अंकुर हे कर्मबीजातून बाहेर पडतात, बाहेर आलेले असतात. लोकांना एक माहिती प्रारब्ध भोगावं लागतं एवढं लोक म्हणतात, पण वासनात्मक अंकुरही भोगावा लागतो हे माहीत नाही. कोणता? वासना. कारण जर आता तुम्हाला आनंद वाटतोय, सुख वाटतंय, तुम्ही जरा एका दिवसभरामध्ये कितीतरी हेलकावे बसतात, कधी सुखाचा कधी दुःखाचा. जेव्हा कधी तुम्हाला सुखाचा हेलकावा बसलेला आहे, तिथे आलेला आहे, आणि मग सुखाचा हेलकावा बसला म्हणजे कसं आहे की लगेच कळालं किंवा मेसेजच आला की 2,500 रुपये खात्यात जमा झाले. याला काय झालं? लगेच आनंद झाला. हे कशामुळे झाला? पूर्वीच्या पुण्याने. यांनी काय कामं केली का? नाही कामं केली. काम न करता मिळालेल्या पैशाचा जास्त आनंद असतो. फुकटचं म्हणतात त्याला, नाव खराब आहे त्याचं, त्याला काय त्याला आनंद झाला. त्याच वेळेला ते पैसे कशामुळे आले? पुण्य धरलं. पण ते पुण्य कशामुळे झालं? तिथं शुभ कर्म झालेलं होतं. पूर्वी तिथं काय झालं होतं? हा, शुभ वासना म्हणजे शुभ कर्म झालं होतं. तिथं वासना तर असेलच, पण तिथं शुभ कर्म झालं होतं. आणि शुभ कर्माची वासना शुभ असते आणि शुभ कर्माचं फल सुख असतं. 1500 रुपये सुख. आणि त्याच वेळेला ते कर्म केलं, ते कर्म शुभ असल्यामुळे वासना शुभ. म्हणजे त्याच वेळेला तुमच्या चित्तात कोणती वासना असणार आहे? म्हणून ज्या वेळेला माणसाला सुख होतात त्यावेळेला वासना शुभ असते. ज्या वेळेला दुःख होतात त्या काळाला वासना सुद्धा अशुभ जन्म घेत असते. पण याच्यात म्हणले मग आता आमच्या हातात काय? तर तुमच्या हातात जर एक अंकुर बदलता येतो आणि एक अंकुर बदलता येत नाही. कसं ते ऐका, थोडंसं ऐका इथलं, आणि मग मी परत सांगतो आणखी दृष्टांत देऊन. चला. कारण कर्मबीजापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. हे लक्षात आले का? 2 अंकुर. कोणता? भोगात्मक आणि वासनात्मक. पण हे अंकुर कुठून आलेले आहेत? मागच्या कर्माचे आलेले आहेत. मागच्या का, आत्ताचे नाही बरं का. हे पूर्वी जे कर्म केलं त्या कर्माच्या अंतर्गत हे 2 अंकुर आहेत आणि ते आत्ता भोगायला येतील. म्हणून वासनात्मक आणि भोगात्मक. चला. एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. तत्सदृश्य कर्म करण्याची वासना म्हणजे 1500 रुपये आल्यावर तर समोरून लगेच भिकारी आला, त्याला द्या माई, ते म्हटले आज आलेत की 1500 रुपये, त्याला 10 रुपये दिले म्हणून काय अडचण आहे, तिने देऊन टाकली. एरवी ती 10 रुपये देणार. तर वासना कोणती होती आधी? शुभ. तिने कर्म करायला कोणा काय प्रेरणा केली? अरे आपल्याला आलेले ना, त्याला नको का 10 रुपये द्यायला, असं चित्तामध्ये वाटणं हे कशाचा भाव द्योतक आहे? शुभ वासना. ती शुभ वासना कुठून आलेली आहे हे माहित नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला सुद्धा ते म्हणजे का हे कधी कोणाला रुपया देत नाही, कसं काय दिले? त्याच्यात काय आहे? तो शुभ वासनेचा अंकुर आलेला असतो आणि तो त्याला प्रेरणा करतो. काही माणसं कीर्तनात बसल्यावर बघा तुम्ही, त्याला नारळ, ते विशेष करून काही ठिकाणी नारळ वाटतात आणि नारळ वाटला किती झाले तेवढे, किती दिले त्यांनी, किती दिले म्हणजे 1000. आपले 2000 एक करा. तिथं काही लगेच द्यायचे नसतात, फक्त नारळ द्यायचं असतं. तर तिथं लगेच काय म्हणतं, आपले 2 त्यांनी 2000 दिले, आपले 5000 एक करा. पैसे कधी द्यायच्यात म्हणजे पुढल्या वर्षी संपल्याला आपले 5000 एक. त्या ह्याच्यात तो काय करत असतो, तिथे वासना शुभ वासनांच्या उत्पत्त्या झाल्या का नाही? तिथे चित्तात शुभ वासना तयार झाल्या, मनुष्य कर्म प्रेरक बनतो. त्याच्यात अधिक प्रेरक. आणि तेच निषिद्ध वासना दरोडा टाकायचा त्यावेळेला त्यांची डोकी कशी चालतात ती बघा.
तर तिथंही सुद्धा डोके कामच करतात, बुद्धी सगळीकडेच काम करते, पण तिथं निषिद्धात्मक तो अधिक वागायला तयार होतो की जास्तीत जास्त निषिद्ध कसं करता येईल. तर असा प्रकारे म्हणून 2 प्रकारचे अंकुर आहेत. हे आहे का पुढे? एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. तत्सदृश्य, तत् म्हणजे पूर्वी शुभ किंवा अशुभ, ह्याच्यात दोन्ही बी असतात बरं का. हा, तत् म्हणजे यावेळेस केलेली हा, तत्सदृश्य त्यावेळेला केलेले कर्माचे तत् म्हणजे शुभ किंवा अशुभ, असे 2 भाग आले त्याच्यात. व दुसरा अंकुर पापपुण्यरूप अदृष्ट. अदृष्ट म्हणजे भोग, डायरेक्ट भोगायलाच येतो. पुण्य केलेला असेल तर भोग सन्मुख असतोच. म्हणून एका अंशात तुम्हाला दिलास आहे. कोणत्या अंशात? ते म्हणले महाराज आमच्या खात्यात उगच नाही 1500 रुपये आले, आम्ही पूर्वी काय केलेलं आहे. असं काय बोलायचं नाही. याला आधार आहे, म्हणजे तुमच्या बाजूने थोडं फार तरी पण पुण्य आहे. ते म्हणले आम्ही कुठे मागितले होते, आमच्या खात्यात आले. तुमच्या खात्यात आले तर ते काय, त्याला काय आधार आहे? पुण्याचं. तर तुमचं पुण्य असलं पाहिजे. आता ज्यांच्या खात्यात आले नाही त्यांचं पाहून घ्या. ते म्हणले आपले दृष्टीत पाहत राहिले, आम्हाला येणार आम्हाला. मग त्यांनी त्या इच्छा आहे पण पैसे येत नाही. इथे पुण्य कमी पडतं का नाही तुम्हाला? म्हणजे याच्या सिस्टमॅटिकली मानावं लागेल. आता त्याच्यात अजून बऱ्याच खोल्यात, पण आत्ताच नको काढायला. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्मांच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्मापासून सुख दुःखाचा भोग होणार. धर्म काय करणार आहे? भोग देणार आहे. आणि वासना काय करणार आहे? प्रवृत्ती निर्माण करणार आहे. 2 कामं केली. वासनेने प्रवृत्ती बनवली आणि कर्माने भोग दिला. मग तो भोग सुखाचा असेल किंवा दोन्ही. आणि प्रवृत्ती निर्माण शुभ असेल किंवा अशुभ. लक्षात गेले? 4 मुद्दे तयार झाले तुमचे. प्रवृत्तीत शुभ अशुभता आणि भोगामध्ये दुःख किंवा सुख. आणि झालं कशामुळं? प्रारब्धातल्या कर्माने. म्हणून प्रारब्ध कर्माच्या अंतर्गत हे 2 अंकुर आले, भोगात्मक आणि वासना. हे जर तुम्हाला चांगलं कळालं तर तुम्हाला तुमचंच बरंचसं कळेल. कारण आपल्याला कळायला पाहिजे ना. आपल्याला आपलं कळण्यासाठीच अध्यात्मशास्त्र. काय लोकांना सांगण्यासाठी नाही काय ऐकतील नाही ऐकतील, पण आपल्याला तर कळालं ना की असं का होतं. जर समजा तुम्हाला दुःख लागत असेल तर ते कशामुळे लागलेलं आहे? दुसऱ्यांनी केलेल्या पापामुळे. आपणच केलंय, आपण केले कर्म झाले, त्याची भोग. दुसऱ्याचा काय संबंध आहे कोणाशी? पण कोणावरती रुसू नये. त्याच्यापेक्षा देवावरी काय रुसू नये. लोक काय वेळेला देवावर सुद्धा रुसतात. देवाने एवढं करावं का आमच्यासाठी, आम्ही काय करतो त्याच्यासाठी. पण तुला अजून कर्म संगतीच माहीत नाही. तू केलेल्याचं कशी संगती आहे याचं ज्ञानच नाही. म्हणून हे सगळं गणिता टाईप आहे. पूर्ण शास्त्र, अध्यात्मशास्त्र गणितासारखं. गणितात बिनचुकता असतं. म्हणजे या चुकीचं काहीच नाही होणार. ते त्या पद्धतीने चालणार आहे असं. आणि हे चालल्यानं हे तुम्हाला फक्त म्हणजे ह्या जगातल्या जीवांच्या व्यवस्था कशा लागतात कर्मसंगतीवर हा विषय चाललेला आहे. ऐकत राहा. चला. शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्मांच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. बिलकुल. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायानं नाश होईल. हा उपाय दिला. एक तुमच्या दृष्टीने एक फायदेशीर बाब आली समोर. कोणती? सत्संग म्हणजे असं आहे, तुम्हाला दुःख लागतंय. आताच भांडणं केली कुठं? घरात. आणि पाठाला निघाली. म्हणजे भांडणं केली आणि ते म्हणते भांडणं केल्याबरोबर ती पाठाला आली. पाठाला येणं हे शुभ आहे, चांगली गोष्ट आहे. ते जर घरात बसले असते तर अजून कटकटी वाढली असते. मग त्याचा सत्संगतीने नाश केला.
काय केला? हा सत्संग. कारण तो कुठं आला, इथे आल्याबरोबर तिथं म्हणते जाण्यावरती आपल्या झालं गेलं विसरून द्या. उलट असा मनुष्य लवकर माफी मागतो. जो मनुष्य भांडणात चिडलेला असतो, चिडतात माणसं भांडणामध्ये, आणि भांडणात चिडल्यावरती एकमेकावर काय करतात, डाव काढायला सुरुवात करतात. तेवढ्यात असं कळालं की 9 वाजून 5 मिनिटं झाली, पटकन जावं लागेल, बरं पाव आता नंतर आल्यावर राहिलेलं भांडण नंतर. आता तो बाहेर गेल्यावर भांडण करेल का? कारण त्यांनी जर पाठात असं ऐकलं, बापरे बापरे तिथं तरी मारधन्य असं सांगितलं, आपलं काय चाललंय तिकडे, उत्तरार्ध पूजा होणार नाही. तर सत्संगतीने त्याचा नाश होतो. आणि हे खरं आहे बरं का, एकदम खरं आहे. कारण चित्तातच पालट होऊन जातं, वाईट विचार आहेत ते नष्ट होतात. त्याचं नाव सत्संगती. सत्संगतीत आले आणि दरोडे टाकायचा प्लॅन चालू झाला, असं होणार, असं होणारच नाही. चित्तामध्ये बदल सत्संगतीचा प्रभाव आहे. आणि आपल्याला काय अपेक्षित आहे, तोच अपेक्षित आहे. चित्त समाधानाला उद्विग्न अवस्थेत कधी जात नाही. आणि मग समाधानाला कधी जातं, तुम्ही जर भगवत चिंतन केलं. कारण भगवंतच सम आहे, विठ्ठलच सम आहे, ब्रह्मच सम आहे. आणि त्याचं चिंतन केलं आणि चित्त उद्विग्न झालं, असं होणारच नाही. त्याचं नाम सुद्धा सम आहे, सत्य आहे. सत्य साचे खरे नाम विठ्ठल वाचे. म्हणून नामस्मरणाने सुद्धा हा प्रभाव. आता एकटा मनुष्य असेल त्यावेळेला नामस्मरण करावं, आणि ज्या वेळेला सगळे असतात त्यावेळेला सत्संगतीने करावं. सत्संगतीने वासनेची बीज लवकर नाश पावतात. सत्संगतीने वासनेची बीज नाश पावतात. कारण सगळ्यात मोठा प्रभावी उपाय. आणि त्याच्या आपापच चित्त शुद्ध होण्याची प्रक्रिया तेज होते. तेव्हा एका अंशामध्ये तुम्हाला फायदा झाला. पाठीमागचं कर्मजन्य बीज वासनेचं जे आहे ते अशुभ बाहेर आलं, पण चुकून सत्संगती घडाली. आता बाहेरचं आपल्या प्रारब्धातलं शुभ वासनेचं बीज बाहेर आलं, भोगही चांगला मिळाला आणि वासना सुद्धा. कारण चांगला भोग मिळाला याचा अर्थ वासना शुभ होती. परंतु तिथं जर तीच वासना ही चुकीच्या संगतीत गेली तरी तिथं नाश होतो. जसा सत्संगतीने इकडे बदल होतो, तसा शुभ वासनेचा वाईट प्रवृत्ती धारण केली तरी सुद्धा शुभ वासनेचा नाश होतो. दोन्ही बाजूनी फिरतं ते. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. विषय थोडा लांबा नका, पण बाबा नेहमी सांगायचे. म्हणजे परमपूजनीय गुरुनाम गुरु शिर्डीचे वाघचौरे महाराज. तर त्यांचा दृष्टांत होता, मी बऱ्याच वेळेला कार्यक्रमात ऐकला. तर दोन मित्र होते. एका खोलीत राहायला आले. कारण खोली वाड्यात तेवढीच बचत होते, दोघं जण असल्यावर. चला, असं माझा बी अनुभव आहे. माझ्याबरोबर एक जण आम्ही राहत होतो नागापूरमध्ये. तेवढंच म्हटले, कारण 30 रुपये भाडं कधी द्यावं. मग 15 रुपयेमध्ये बसायचं. नागापूरमध्ये होतो राहायचं. 30 रुपये त्या भोरचाळीत राहत होतो. त्यांना ते 30 रुपये भाडं देत होतो आम्ही खोलीचं. ते दोघं आल्यामुळे 15 कारण पगार 200 रुपये. तर त्या दोन मित्र आहेत. एकाची आंतरिक स्थिती फार चांगली आहे आणि एकाची त्याची स्थिती ती खराब आहे. पण कर्मवशामध्ये एकत्र आले. एकाला तमाशाला जायचा छंद होता आणि एकाला कीर्तनाला जायचा. गावात कीर्तन असलं तर काय वेळेला कीर्तन आणि तमाशे एकाच वेळेला गावात येतात, असा बी काही नसतो. पुरी जर जत्रा पाहिल्या ना, त्या जत्रामध्ये त्याच्यापेक्षा त्र्यंबकला जाऊन बघा. त्र्यंबकेश्वरमध्ये इकडे कीर्तन चाललेले असतात आणि तिकडे तमाशा चाललेला असतो. तमाशाचं फल पुण्य आहे, आपलं हे कीर्तनाचं फल काय आहे, पुण्य. आणि मग त्याच्यामध्ये तो त्या म्हणला, अरे चांगला आहे का, सत्संगती करावी. आणि मग या काय करावं लागेल आपल्याला, कीर्तनाला जाऊ. गावात कीर्तन आहे म्हटले चांगलं आणि कीर्तन श्रवण करत जावं. तर तो म्हटला, पण आता असं आल्याला परत येईल का आपल्या गावात. तो म्हटला येईल नाही तर नाही. त्याने त्याचा प्रभाव दाखवला. सत्संगतीचा प्रभाव थोडा जास्त असतो. आणि तो कुठं गेला, कीर्तनाला. त्याच्याबरोबर चल म्हटला, तू लय सांगत असतो कीर्तन तुझं एकदाच ऐकतोच. तो
त्याच्याबरोबर कीर्तनाला गेला. कीर्तनात गेल्यावर ते अशा तांबडं रान होतं, त्याच्यात आपलं ते कीर्तन आयोजित केलेलं. खाली तांबड्या रानात असे असतात विंचू आहे ना. तर तांबड्या रानात त्याच्या तो कीर्तनाला जाण्याची वाईट बुद्धी होती, ती कन्वर्ट झाली. दुष्ट कर्म त्याचा भोग होता, पण तो कन्वर्ट झाला कीर्तनाला आल्यामुळे. आणि कीर्तनात बसल्यावर विंचू चावला. कोणाला? त्याला तमाशाला जायचं होतं, त्याला विंचू चावला. आता पहा, त्याला विंचू चावल्यावरती ते लागला बोंबलायला. ते म्हटलं तरी मी म्हणत होतो तमाशाला गेला असतो तर परवडला. चावला असता का त्याला? तर त्या आता आपला दृष्टांत एवढा आहे, संपला. त्याचा कीर्तनाला गेल्यामुळे विंचू चावला का नाही? काका बरोबर आहे का नाही? तर त्याला विंचू चावणे हे प्रारब्धात काय आहे, पण त्याच्या विंचू चावणं असं नव्हतं, तर तिथं साप चावून त्याचा मृत्यू होता. त्याला आपत्कालीन अल्पकाळामधले मृत्यू काय म्हणतात? कमी काळातला मृत्यू. अकाल मृत्यू योग असं त्याचा. त्याला तो मरणार होता त्या दिवशी. कशामुळे वाचला? पण हे त्याला माहितीच नाही ना. तो म्हणतो विंचू चावला. अरे साप चावून मृत्यूची घटना घडली असती तर तिथं तुला कशावर वाचलायस तू? विंचावर. आणि मग ते जाऊन मग उलट झालं. त्या सत्संगतीत असलेल्या माणसाला एक दिवशी त्याने कुठे घेऊन गेला? तमाशाला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी नंतरचं उदाहरण पहा. आणि तिथे गेल्यावरती तमाशाला गेला आणि त्याने असं उकरल्याबरोबर ते चांदीचं नाणं सापडलं. कोणाला? नेहमी कीर्तनाला जात होता, त्याला तमाशाला गेल्यावर काय सापडलं? ते म्हणलं वा 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 वा, चांदीचं नाणं साप. मग मी तुला सांगत असतो नेहमी तमाशाला येत. पण त्याला संगती अशी बाबा सांगायचे, त्या दिवशी सोन्याचा हंडा होता त्याच्या नशिबात, पण गेला कुठं? म्हणून चांदीच्या नाण्यावर भागला. कशावर भागला? कशामुळे काय झालं हे लक्षात आलं ना. तिचा त्यावेळेस त्या दिवशी त्याचा मोठा भोग होता. सोन्याचा हंडा सापडायचा आणि दुःसंगतीत गेला तर त्याला चांदीच्या नाण्यावर भागलं. याचा मृत्यूयोग होता तिथं विंचवावर भागलं. हे जर कर्मसंगती लक्षात आली तर कशामुळे कशाचा नाश होतो हे लक्षात येऊन जाईल. म्हणून सत्संगतीने दुष्ट वासनेचा नाश होतो, विजय झाला का नाही. आणि सतवासना असेल पण दुष्ट संगती केली, सत्संगतीच्या विरोधी चुकीची संगती केली तर त्याला त्याची फुलं भोगावी लागतात किंवा न्यूनतेने त्याचा भाग मिळेल त्याला. आणि शुभ वासना असेल तर तो दृढ होईल. तर शुभ असेल तर दृढ होत. आता शुभच आहे आणि शुभ कर्म केलं तर दृढ. अशुभ आहे आणि शुभ मध्ये गेला तर तो काय होईल? नाश होईल. अशा प्रकारचा भाग आहे. चला. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो. तर साधन सामुग्रीने पुरुषाच्या इच्छेने, ते म्हणजे आमच्या हातात काय आहे का नाही, आलेलं प्रारब्ध सगळंच भोगायचं नाही म्हटले. भोगात्मक अंकुरावर तुम्हाला काय करता येईल? काही करता येणार नाही, पण वासनात्मक अंकुरामध्ये प्रवृत्तीच्या द्वारे बदल करता येईल. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. तर एवढ्या अंशामध्ये काय सफल आहे? पुरुष प्रयत्न सफल आहे. परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतूचे धर्माधर्मरूप अदृष्ट त्याची फलभोगा काहीच होणार नाही बदल. ते जसंच्या तसं भोगायला येतं. प्रारब्ध जे करून ठेवलेलं आहे ते भोगायला जसंच्या तसं येतं, त्याच्यात बदल होत नाही. मग का हो? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला असे नाथ महाराज कसं म्हणतात?
तर त्याचं उत्तर खाली येणार आहे. खाली उत्तर त्याची फलभोगा वाचून हा. कर्माचरणाने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. याचं काय अर्थ आहे तर त्याचं उत्तर खाली येणार आहे. तर चांगलं चिंतन करून ऐका, म्हणजे तुम्हाला जर शंकाच असेल तर ऐका बरं. त्याची फलभोगा वाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. कशाची? धर्मार्थ. अदृष्ट म्हणजेच ते भोगायला आलेलं भोग. तिथं अदृष्ट कोण आहे? भोग. मग तो पुण्याचा असेल किंवा पापाचा असेल. पूर्वजन्मात त्यात जो आत्ता भोगायला आलेला भोग आहे तिथं जर पुण्य असेल तर भोग सुखाचा आणि पाप असेल तर भोग दुःखाचा. म्हणजे अदृष्टात सुख आणि दुःख ते दोन्ही आहे. तर त्या अर्थी दुःख भोगायला आले, दुःख आहे आत्ता. ते म्हटले याच्यात काय नाश होईल का? चालू जन्मात जे दुःख भोगायला आलेलं आहे याचा नाश होईल का? तर नाही होणार, कारण तो जसाच्या तसा येऊन आदळणार. म्हणून भोगाचा अंकुर हा जसाच्या तसा येऊन आदळतो आणि वासनेच्या अंकुरामध्ये बदल करता येतो. प्रारब्धात कुठे बदल केला? वासनेच्या अंकुर. मग वासनेच्या अंकुर बदलल्यावर सुखदुःखाचे भोग बदलतात तर बदलतात. सौम्य होत, असं शीतल आहे. होत. तर ते शीतल होतात. म्हणजे असं आहे एखाद्या व्यक्तीची सांपत्तिक हानी होणार आहे. त्याची काय होणार आहे? हानी. हा भोग कशातून आलेला आहे? प्रारब्धातून आला. त्याची संपत्तीची हानी होणार आहे. कसं येणं तेणं प्रकाराने कशी बी होती बरं. असा काही नियम नाही कशी हानी झाली याच्याविषयी काही नियम नाही. आपण विचार करत बसू का असं झालं. एखाद्या माणसाचा दागिना पडला, काय झाला? दागिनाच पडला. गळ्यात घातलेला 10 तोळ्याचा दागिना गेला. 10 तोळे म्हणजे 10 लाख रुपये झाले. ते म्हणले काय हो, तरी मी सांगत होते पाठाला जाऊ नका. आता पाठाला काय 10 तोळ्याचे दागिने घालून यावा का? नाही. पण आले आणि एका दिवशी पडला तर तुमचं काय होईल? दुःख. पण तो भोग कशाचा आहे? प्रारब्धाचा. पण दागिना मिथ्या आहे हे सत्संगतीत कळालं. म्हणजे म्हणतात महाराज मिथ्या, पण तेवढंच बरं झालं. आतून काय? आतून टोचतंय आणि बाहेरून असं आहे. पण बरेच दिवस ऐकल्यावर नंतर काय लक्षात आलं? होणारच. खोटच आहे हो हे. हा ना. आणि ज्या दिवशी अरे जर समजा ते जाऊ द्या, अज्ञानी व्यक्तीचा दागिना पडल्यावर त्याला दुःख लागणार आहे याच्यात काही शंका नाही. पण असं गृहीत धरा की एखादी ब्रह्मवेत्या स्त्री आहे आणि तिचा दागिना पडला तर काय होईल? तिला काही परिणाम नाही होणार, कारण तिने ते कळाले, जाणून घेतलेलं आहे. तर काही होणार नाही असं जर होत असेल तर आपण ब्रह्मवेत्या आहोत असं सांगतात. आणि काय होत असेल कारण दुःख तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही परमार्थ करता हे सिद्ध होत नाही. तुम्हाला दुःखही लागतं आणि परमार्थ बी कर असं कसं काय दोन्ही बी? तर नाही, तुम्हाला दुःख लागत कारण तुम्हाला माहिती हे खोटं आहे आणि खोटं आहे ते काही कालिक असतं. एक पहा, तुमचा समाज मान देईल नाहीतर अपमान करेल. त्यातला मान हा खरा आहे आणि अपमान खोटा आहे. हा, दोन्ही खोटे. हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला तो त्याच्या पलीकडे निघून जा, त्याला काय वाटणार नाही तो असं असं. पण त्याला जर वाटत असेल तर तो कुठल्या तरी पक्षाला चिकटलेला आहे आणि त्या दोन्हीच्या पक्षाचं कारण अज्ञान असतं आणि त्या अज्ञानामध्ये त्याचं काम चाललेलं असतं. म्हणून परमार्थ केल्यावर काय व्हायला पाहिजे? सुखीचं व्हायला पाहिजे. जगामध्ये काही बी होणार आहे उलट सुलट, त्याचा फार विचार करू नका. काही होत राहत आणि त्यालाही कारण तुमचंच कर्म असतं असं काही नाही. तुम्ही लोकांना म्हणता ना आपलंच कर्म आपल्याला नडतं ना, कारण आपल्याही कर्मात कुठेतरी दोष असला पाहिजे. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. कोणत्या अंशामध्ये? प्रवृत्ती करण्याच्या. प्रवृत्ती करण्याच्या म्हणजे प्रवृत्तीला बदल करण्याच्या. आणि भोगांशामध्ये काहीच नाही. म्हणून एखादा कीर्तनकार कीर्तनाला चालला, ऐका आपल्याकडे उदाहरण आहे. एखादा कीर्तनकार कीर्तनासाठी चाललाय, हे चांगलंय का नाही हो? चाललंय.
पण त्याच काळात त्याच्या अशुभ भोगाचा अंकुर बाहेर पडलेला आहे, म्हणजे भोग अंकुर, आणि ॲक्सिडेंट झाला. मग बघा ना, कीर्तनाला चालले होते आणि कीर्तनाला चालल्यावरती त्यांचा ॲक्सिडेंट झाला. बरोबर आहे ना? व्हायला पाहिजे का? त्यांचं प्रारंभ याचं उत्तर सांगा. तर त्या कीर्तनकाराचा ॲक्सिडेंट व्हायला पाहिजे का? होईल त्यांच्या प्रारंभ. हा? प्रारंभ. तुमचं नाही, यांचं म्हणणं नाही. आणि प्रारब्ध तसं आता आपला विषय काय चाललाय? प्रारब्ध अंकुर भोगाचा आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा तत्व अंकुर कोणता आहे? त्याच्या कर्मातला भोग अंकुर ऍक्सिडेंट होणार आहे. झालं ना? तर तिथं म्हणून तिथं त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि आता झाला ऍक्सिडेंट जरी झाला तर त्याचं जे कर्म चाललेलं आहे ते उत्कृष्ट असल्या कारणाने त्याची सौम्यता झाली. म्हणजे काय झाला? म्हणजे काय नाही झाला, पडला आणि खारसाटले होते. त्या दिवशी त्याचे 3 जागेवर पाय फ्रॅक्चर होणार होते. किती? तर त्याच्यातून तो वाचला, खरचटण्यावर निभावला. तर हे असा भाग चालू असतो. तेव्हा याचे पण भोग मात्र टळत नाही. आणि समजा पायही मोडला, असं गृहीत धरा त्याचा पायच मोडला, मग पाय मोडला तर त्या दिवशी तो मरणारच होता. पण त्याचा अकाल मृत्यू योग टाळला, कारण वासना कीर्तनाची आहे. आणि समजा कीर्तनातच मेला तर त्याला म्हणतात अटळ मृत्यूयोग. तो टळूच शकत नाही. आणि कीर्तनात मरण्यासारखं दुसरं पुण्यच नाही. असं पाठ चालू असताना माल मेल्यावरती किती बी भारी येणार. पाठ चालू आहे आणि पाठामध्येच गेले तर चांगल्या अन्न म्हणायचे असा देह जावा, पण असा देह जावायचं काही हेच नाही ना. असं प्रारब्ध पाय जसं असेल तसं होणार आहे ते. पण असं मग कारण चिंतने तद्र भगवत चिंतन करता करता देह जाण हे तर सर्वोत्कृष्टच आहे. याच्यात काही शंका. आणि देह तर कधीतरी टाकायचा आहे, तो फिक्स आहे. की असं नाही की मग कीर्तन करताना वाचला म्हणजे मग कायमचा वाचणार आहे. बिलकुल नाही. एक दिवस मरण येणार आहे. देहाचा नाश होणार आहे. तुमचा होणार तुमचा होणार नाही. तुम्ही कोण आहात? चैतन्य स्वरूप परमात्मा. तुमचा नाश होणार नाही. देहाचे नाश होतील. आणि देहाचे म्हणून कर्मसंगती देहाला धरून आहे, तुम्हाला धरून नाही. आत्म्याला कर्म बाधत नाही. आत्मा कर्म करत नाही. जीवात्मा अविद्येने करतो आणि जीवात्मा अविद्येने भोगतो. ते म्हणले तुम्हाला ते म्हणले मुक्त म्हणून मुक्त पुरुषाच्या ठिकाणी कर्म बाधत नाही. भोग आल्याशिवाय राहत नाही. चला. अहो कित्येक असे साधू पुरुष पण त्यांना पुष्कळ आजारी होऊन मेलेल्याची उदाहरणं आहेत. अत्यंत म्हणजे ब्रह्मवेत्ते पुरुष सुद्धा, कारण त्यांच्या त्या देहाचे भोग आहेत ते देहाला आढळतातच. पण त्याला लागत नाही. असं आहे, ज्ञानी पुरुषाला भोग का लागत नाही तर त्याची आंतरिक स्थिती बलवान असते. म्हणजे त्याने बांधलेली ती स्थिती बांधली. म्हणून भाऊ म्हणायचे नाही सोनेवाडीचे भाव. समजुतीत बदल झाला. त्याची समजूत बदल झाली पाहिजे. आणि स्थिती बांधण्याला महत्व आहे. स्थिती बांधणं हा एक स्वतंत्र भाग आहे. कारण स्थिती बांधणं म्हणजे तो ते ज्ञान जगतो. ज्ञान जगणं वेगळं आणि तो ज्ञान सांगणं वेगळं आणि ज्ञान जगणं वेगळं. जो ज्ञान जगतो तर त्याला काही अडचण नाही. काही हो, जगत उलतं पालतं हो, त्याला काही फरक पडत नाही. कारण त्याला त्याच्या त्या स्थितीच्या भूमिकेमधून राहत होतो त्याला. म्हणून त्या भाऊंचा दुसरा एक पेटन दृष्टांत राहायचा. कुठला? नेहमी सांगितलं त्यांनी. एक व्यक्ती वयाच्या 60व्या वर्षी पंढरपूरला गेला तर तिकडेच थांबला. ते म्हणतात चातुर्मासाला म्हणून गेले ते परत गावाकडे फिरकलेच नाही. वैराग्य उत्पन्न झालं. ते म्हणते दिला प्रपंच सोडून. पुरीचे लग्न भिग्न राहिली होती, सोडून दिले त्यांनी. कुणी करेल? भाव करतील, बाकीचे करतील, जमिनी विकतील. आणि मग तिकडे राहिले तर तिकडेच राहिले. मग त्याच्यात ते विचारसागरच्या पाठाला जायला लागले. पुढे जाऊन 10 वर्ष अभ्यास केला त्यांनी आणि 70व्या वर्षी विचारसागर त्याचे पाठ घेतले पंढरपूरमध्ये. त्यांना काही म्हणत असतील तात्या बित्या. ते त्यांना ज्या वेळेला म्हणजे वृद्धापकाळात शरीराला बेन ही झाली होती, त्यांना त्रास व्हायचा.
तर तेवढा शरीराचा त्रास आहे तो, आपला थोडाच होता. म्हणजे तितकं तादात्म्य काय झालं सुटून. ह्या अभ्यासाने सुटतं बरं, नुसतं असं नाही आहे. म्हणजे शब्दज्ञान हे तादात्म्य सोडायला कारणीभूत ठरू शकतं, पण शेवटी तर तच्चिंतन आहेच. प्रत्येकाने आपलं आपलं करावं. जे वास्तवता आणि खोटेपणा याच्यातला भेद कळाला म्हणजे वृत्ती बांधली जाते. वास्तव काय आहे आणि खोटं काय आहे त्याच्यातला भेद कळून त्याचा अंगीकार केला की वृत्ती बांधलीच जाते. आणि वृत्ती बांधण्यासाठीच परमार्थ आहे. आणि मग तसं जर झालं तर काम झालं. चल म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मांमध्ये हा प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे त्या अंशात पुरुष प्रयत्न सफल आहे. त्या संस्काराला तिथं टर्न करता येतं. शुभाशुभ प्रवृत्ती उत्पन्न करणारा तो संस्कार म्हणजेच वासना, तेवढ्या अंशात आपले पुरुष प्रयत्न सफल आहेत. भोग या अंशामध्ये सफल नाही. जे येणार आहे ते होणार आहे. जे भोग पाठाला आले म्हणून तुमचं घरात तुमचे भोग टळणार आहेत असं होणार नाही. पण ते भोग पचवण्याची क्षमता तुमची मात्र वाढणार. डायजेस्टिंग सिस्टीम बदलेल तुमची. चला. आणि धर्म अधर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. धर्म अधर्म या अंशात पुरुष प्रयत्न, कारण ते भोग घेऊन येणार आहे. तो प्रारब्ध अंशच बलवान आहे. प्रारब्ध अंश काय आहे? बलवान आहे. म्हणून प्रारब्ध अंश जर बलवान असेल तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याचं काय उत्तर निघतंय ऐका खाली. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय प्रयत्न करा. काय काय लोक म्हणतात उगस नुसते टाळ वाजवत नका बसू. नुसतं टाळ वाजवत बसले प्रयत्न करा म्हणजे काहीतरी पैसा अडका मिळेल, भोग मिळतील. त्याच्यावर म्हणजे याच्यामुळे फरक पडणार आहे का? हा म्हटले बसून राहिले आणि भजन करत बसले पैसे येतील का तुमच्या घरात? असा सांगणारा एक गट आहे. तर त्याला काय माहिती आता शासनानेच योजना टाकली म्हणून बरं झालं. किंवा टाळ वाजवता वाजवता मेसेज आला म्हटले हे बघा. दुसरी योजना टाकली 65 वर्ष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपये झाले. 65 वर्षाच्या पुढे कोण कोण असेल त्यांनी ऍप्लिकेशन करा. काढलाय म्हणजे सुरू झाले. निघाले 65 वर्षाच्या पुढे 7,000 रुपये द्या. पुढे कोणालाच काम करण्याची गरज नाही. नुसते झोपले तरी काम होणार. भाग्याच्या निवडशी. हा म्हणजे फक्त ऍप्लिकेशन करणं एवढंच उद्यम काम आहे. चला. पण याला संगती का नाही? शास्त्र आणि आपलं कर्म याला संगती लागते. म्हणून तुम्हाला भोग अंशात काय बदल नाही करता येणार, पण वासना अंशामध्ये बदल करता येतो. अशुभ वासनेला शुभ वासनेत कन्व्हर्ट करता येतो. आणि शुभ असेल तर अधिक वृद्धिंगत होईल, शुभ अधिक वृद्धिंगत होते. चला. असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. बरोबर. अज्ञानी जीवाला फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. आणि ज्ञानाला ज्ञानपुरुषाची कर्मनिवृत्ती संभवते. आता ती कशी ती ऐका. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. ज्ञानाला संभवते. आता कर्माची निवृत्ती कशी काय झाली? भोगा वाचून नाही. मग त्याच्यातला तो जो भोग आहे ना, भोग कशासाठी आला? भोग या पदाचा अर्थ तरी काय हो? दुःख आणि सुख असा झाला का नाही? म्हणून एखाद्या ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये पापाचा भोग आला म्हणजेच दिसायला वरून फारच काय दिसणार आहे? एखाद्या ज्ञानी पुरुषा, उदाहरणच ऐका, जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्ञानी पुरुषाचं बी जिवंत उदाहरण सांगतो. एखाद्या ज्ञानी पुरुषाचा मुलगा मेला. कोण मेला? मुलगाच मेला. आणि ज्ञानी पुरुष तर त्याला दुःखाचा भोग आला का नाही? मग तुम्ही तर ज्ञानी म्हणता. मग त्याला तो कसा चटळतो ऐका. आत्माराम महाराज चांदेकर होते आपले.
म्हणजे महाराजांचे गुरुजी, महाराजांचे महाराज, हां, ज्यांच्याकडून महाराजांनी माळ घातलेली होती महाराज चांदेकर. त्यांच्याकडे एकदा 2-3 वेळा भाऊंच्या बरोबर पाठाला जायचा माझा योग आला, पण तिथं माझं काय, कारण मी भाऊंच्याकडे जात होतो त्यावेळी तिकडे. तर त्यावेळेला त्यांच्याकडे तर त्यांचा मुलगा म्हणजे 45 वर्षाचा मुलगा गेला. तर त्यावेळेला आम्ही गेलो तिथं, भाऊन आम्ही सगळे. तर ते बाकीचे लोक रडत होते, कुणी काय करत होते, आणि असे आत्माराम महाराज, असे चांदेकर महाराज बसलेले होते आणि हातात माळ जपत होते. आणि तेव्हा लोक, मग ते बाकीची लोक यायचे म्हणायचे, महाराज बघा ना असं. ते म्हणे, हे रडतो कशाला, त्याला असे जाणार. प्रत्येक जीव हा, आपण लोकांना काय सांगत असतो, शरीर हे जाणार आहे, कोणाची मागं जातात, कोणाची पुढं जातात, का असं काही नियम नसतो. आणि रडू नाही असं नाही करा, कोण सांगतोय, हे सांगायचे त्यांना. आता दुःख कोणाला व्हायला पाहिजे, ह्यांना व्हायला पाहिजे का त्यांना. ते तर तर हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. जाण्याच्या आधी जाणार, प्रत्येक जण जाणार आहे, माग जातात ते. आणि मग तर त्यांना काही नाही. ते ज्या वेळेला स्मशानभूमीत नेलं, ते म्हटले महाराज अग्नी द्या ना, कारण पोराला अग्नी द्यायला बाप आहे, त्यांच्यातही नव्हता. आणि मग ते म्हणले काय नाही द्या पेटवून, म्हणले तसं काय, त्याच्यात काय विशेष काय, त्यांची भाषा आहे बरं, द्या पेटवून म्हणले, त्याच्यात काय विशेष आहे त्यामध्ये, असं काय. तर तेव्हा ऐका, मी तुम्हाला ब्रह्मव्यक्तेची उदाहरणं सांगतोय बरं. मध्ये आधी दुसरी उदाहरणं सांगता आता तुम्ही, तर मी कोणाची उदाहरणं सांगतोय, हा, हे लक्षात ठेवा. आणि हे आपल्याकडली सांगितलेली उदाहरण सांगतो. आता तुम्ही तुमच्या बुद्धीने आणखी मी उदाहरणं शोधून काढताल, पण आपले हे खास याच्यासाठी सांगतोय म्हणून. चला, तर तेव्हा हे प्रत्यक्ष अगदी उदाहरण. भोग आला का नाही, त्यांचा प्रिय पदार्थाचा नाश होणं हा भोग आहे का नाही. आणि हा पापाचाच भोग असला पाहिजे ना, म्हणून पापाचा भोग मान्य करावं लागतं. महाराजाच्या जीवनात बी आला, तर त्याचा असं झालं, पण तरी त्यांच्यावर काही परिणाम नाही झाला. तसे आमच्याकडे हे चिंतन करणारे एक वाबळे गुरुजी बी होते. तर त्यांचा एक पुत्र गेला ना, तर त्यांनाही मी ती प्रत्यक्ष होतं तिथे. आणि हे नंतरची गोष्ट, तर त्यांच्याही याच्यावरती काही परिणाम नव्हता, ते सगळे अगदी व्यवस्थित असे. त्याचं कारण असं आहे की त्यांना ते कळालं, आणि ते ज्ञानेश्वरीचे चिंतक वाचन करणारे होते. वारले ते बी आपण, हां, आमच्या बाईच्या भावकीतली. चला पुढे. लक्षात म्हणे, शास्त्र जगणं आणि शास्त्र कळणं, शास्त्र पटणं, शास्त्र समजणं, या सगळ्या स्टेप्स आहेत. तुम्हाला लगेच अंगीकार होणं ही तर शेवटची स्टेप आहे. पहिल्यांदा कळणं, कारण बऱ्याच लोकांना कळतच नाही काय चाललंय. तुम्हाला कळायला लागल्यावर पटायला लागेल, आणि पटल्यावर अंगीकार होईल. अंगीकार केल्यावर वृत्ती बांधेल, आणि वृत्ती बांधल्यावर त्याच्यातून दुःखातून नाश बाहेर पडून जाईल. तोपर्यंत तो बाहेर पडत नाही. चला पुढे. कारण कर्ता कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाचे ठिकाणी हे कल्पित आहे. कोणाला कळालं वा अविद्येने कल्पित आहेत, ब्रह्मविष्णू ब्रह्मव्यक्त्याला काय, बाकीच्यांना नाही कळालं म्हणून बाकीचे रडत बसतात आणि ब्रह्मव्यक्तात त्याच कालात समस्थिती ढळत नाही. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य प्रिय. हा भगवंत सांगतात असा जो आहे पुरुष तो अगदी काहीच नाही. दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. भगवद्गीता सांगते, आणि ती अवस्था हे चिंतनाशिवाय बांधलीच जाणार नाही. म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता. चला, फक्त हे दररोज व्हायला पाहिजे, म्हणजे दररोज व्हायला पाहिजे. आणि नसेल ज्यांना दररोज येता येत तर त्यांनी दररोज कमीत कमी हे पडलेले पाठ आहेत ते तरी ऐकत जा ना. तुमचा यायचे जायचा वेळ वाचेल तेवढा.
पण त्याच्यातला तो पाठ इतके दररोज पाठ पडता येत. किती पाठ टाकले? 300 फायली पडल्या 4 महिन्यात. एवढं इतकं चालू आहे. तिथे कुठलंही काम करताना ऐका, कुठेही ऐका, त्यावेळेस तुम्हाला काय होईल लक्षात येऊन जाईल. या कारण तद्रूपता दिवसातून एकदा भगवत चिंतन झालंच पाहिजे, भगवत चिंतन केलंच पाहिजे. त्यांना नाही नेहमी जमत, पण कमीत कमी आठवड्याचा तरी सत्संग व्हायलाच पाहिजे. चला, आणि हे शास्त्र आहे, हे काय पुराणातली कथा नाही चालली एखादी कुठली. कारण पुराणातली कथा आहे तर ती कशी बी कळते, समजा वाचून बी कळेल तुम्हाला पुराण, पण शास्त्र हे ऐकावं लागतं. कारण गुरुमुखाने ऐकल्याशिवाय शास्त्र कधीच कळत नाही. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे, हा. म्हणून अविद्या कल्पित जे कर्मादी हा. त्यांचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाध होतो. हो. जसे स्वप्नामध्ये अविद्या कल्पित कर्मादी. कर्म कसे आहे? अविद्या कल्पित आहे, आणि कल्पित पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते. हे कळाल्यानंतर लक्षात येऊन जाईल की जन्माभावरूप मोक्ष कसा होतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो आणि मृग जलाचा भाग म्हणजे जागा झाला, स्वप्नातून जागा झाला म्हणजे जागृती ही स्वप्नावस्थेचा नाश करते, बाद करते. आपापच स्वप्न निवृत्त झालं म्हणजे तो जागा झाला म्हणून स्वप्नापासून वाचला. तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाले तर तुम्ही जगतरूपी स्वप्नापासून वाचता. हे जे दिसतंय हे काय आहे? स्वप्न आहे. हे स्वप्नाप्रमाणे हे सारं स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नामध्ये सुखदुःखाचे विषम भोग तयार झालेले आणि कर्म संगतीनुसार झालेले. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये भिन्न भिन्नता दिसते ना. हे एक स्वप्न आहे. असं असले तर जसं असेल तसं असेल, तात्पुरतं तर आहे ना, कायमचं थोडंच आहे तेव्हा. आणि बरोबर तर त्याच्यातून जागा झाला. कसा जागा होता येईल? तर आत्मज्ञानाने जागरूकता येते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. कोणी एखादा मुनी याच्यातून जागा होतो. आणि सगळ्यांना जाग व्हा म्हटलं तरी लोक जाग होत नाहीत. त्यांना वाटतं आम्ही जागेच आहे, हे आम्हाला कशाला सांगतात जागा व्हा. आता तुम्ही जागा आहेत, या जागृत अवस्थेत जागे आहात, पण अज्ञानात झोपलेले आहात. कशा झोपले? म्हणजे न कळत नाही. कारण मी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात? कळतकर साहेब तुम्ही कोण आहात? त्याचं उत्तर काय आहे? ब्रह्मच आहात. ठासून सांगायचं ब्रह्मच आहात. ज्या असं मागं पुढे व्हायचंच नाही. कोण तुम्हाला काय ताण देणार आहे? त्या कोणी ताण द्यायला लागले तर माझ्याकडे धरून आलं. तुम्ही कोण आहात? ब्रह्मच आहात. परमात्माच आहे. मी परमात्माच आहे. मग परमात्मा आहे तर परमात्म्यासारखं वागायला पाहिजे. नामस्मरण करावं, चिंतन करावं बस. कारण मी जर परमात्मा आहे तर देहाचा ठिकाणी माझा आगंतुक भाव आहे. अज्ञानाने काय झालेलं मला हा देह मिळालेला आहे. पण आता हे आपल्याला कळतंय आहे ना. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे आम्हाला कळतं आणि मग वळत का नाही? तर वळायला पाहिजे. म्हणून लोभी बनू नका. प्रपंचात जसा आहे, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तुप आहे संचिताचे. जेवढं मिळतं तेवढं भरपूर झालं आपल्याला. आता काही अडचण नाही. खायला भाकरी मिळाली आहे ना. अन्न वस्त्र आणि निवारा एवढीच आपली गरज आहे. त्याच्यापेक्षा अजिबात काही नाही. आणि ज्याने गरजा वाढवल्या तर तो अविद्येमध्ये झोपलेला आहे असं समजून घ्यावं. आत्मज्ञान महानिद्रा द्रुंबितेस्मिन् जगन्मे दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्ग मोक्षादि विभ्रम. म्हणून हे जगत स्वप्नासारखं आहे, खरं नाही. जगत खरं. संतोष महाराज जगत खरं म्हणा ना. नाही म्हणायला तरी काय अडचण? जगत खरं नाही तर हे खोटच आहे. नाही आम्हाला अनुभवाला येईल. तसे अविद्यारूप निद्रेने करता कर्म फल यांचाही ज्ञानरूप सारा विद्यारूप निद्रेमध्ये कर्तान कर्मन फलन त्याची कर्माची भोगन सगळं कुठं चाललंय? सगळं स्वप्नामध्ये
स्वप्नामध्ये जो माणूस पैसेच देत नाही त्याने तुम्हाला 3 लाख रुपये दिले होते आणि त्याने दिले ना आणून कुठं स्वप्नात आणि मग त्याच्यातले 2.5 लाख मोजले तुम्ही आणि 2.5 लाख मोजल्यावर किती राहिले खाली 50,000. त्यावेळेला पत्नीने उठवलं, हो उठा ना. उठल्याबरोबर तिथं असा म्हणा कानामागच लावू करा. म्हणजे का बरं 50,000 राहिले म्हणजे कोणाचे ते नाम्याला नव्हते का दिले 3 लाख. त्याने किती दिले मग तुम्हाला म्हणजे 2.5 दिले आणि किती राहिले 50. असं करा ते 2.5 दिलेले तेवढे माझ्याकडे द्या आणि 50 मी तुम्हाला देऊन टाक. बायकोने सांगितलं 2.5 खरेत का 50 खरेत. तसाच प्रकार चालू शकतो. कारण या जगात कितीही कमावलं काही केलं झाले उलटे सुलटे तरी हे जगत हे स्वप्नाप्रमाणे खोटं आहे. चला आणि हे कळाल्यानंतर तो बाहेर आला. तत्क्षणी जागिन्नाला अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नाला. आणि मग तो म्हणतो आपल्याला कशाची गरज नाही. नाहीच गरज ना. आपली गरज अविद्येत निर्माण होते. आपल्या जेवढ्या बी गरजा आहेत ते सगळ्या अविद्येत तयार होतात आणि अविद्या पुष्ट करतात. आणि अविद्या त्या ज्या गरजा आहेत त्याच्यात वासना उत्पन्न करते आणि गलिच्छ वासना त्याला तळाला घेऊन जाते. त्याची संगती सारी. चला बरं वाचा थोडंसं. तसेच अविद्यारूप निद्रेने करता कर्म फल यांचाही ज्ञानरूप जागृती अविद्येच्या निवृत्तीने बाद होतो. बरोबर. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. अविद्येची निवृत्ती होत नाही. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प मिथ्या होईल. सत्य संकल्पाचा हा मोठी बलवान त्याच्याविषयीचा आलेला आक्षेप झाला की ईश्वराच्या संकल्पाने कर्म चालू आहेत ना. जीवाने कर्म करावेत आणि त्याची फलं त्याने भोगावेत. हा संकल्प कोणाचा ईश्वराचा. तो खोटा कधीच होत नाही. आणि तुम्ही म्हटला आम्ही काम्य कर्म केलं आणि आमची इच्छा मावळली की आम्हाला नको येत ते तर असं होणार नाही. तो भोग तुमच्यावर येऊन आदळणारच. त्याच्यात सकारात्मक. पुढे अज्ञानाच्या कर्माची फलभोगा वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे आणि तो सत्य आहे. ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचे फल होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. असा पूर्वपक्ष बोलला होता ना. त्याचं उत्तर इथं संपलं. तरी अजून तुम्हाला सांगायचं होतं. काय सांगायचं होतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. तर तुम्हाला उत्तर कळालं का हे. सौम्य होतं. तर उत्तर येऊन गेलं याच्यात. पण तुमचं नजर आहे का मला माहिती नाही. तर ज्ञानी पुरुषाला हरिकृपेने हरिकृपा कोणावर होते ज्ञानी पुरुषावर होते. आणि ज्ञानी पुरुषावर हरीची कृपा झाल्यावर भोग आदळला तरी भोग लागत नाही. हरिकृपे त्याचा नाश झाला. अशी संगती त्याला. चल. शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्य कर्माचे फल कोणास होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःख पण कोणास. बर समजा आमच्या शुभ कर्माचं फल होऊ नये असं मांडलं. पण मग त्याच्याबरोबर हे बी मानावं लागेल की आम्ही जे वाईट कर्म केलेलं आहे निषिद्ध त्याचं फल कोणतं आहे दुःख. ते सुद्धा आम्हाला लागू नाही आणि तरी सुद्धा लागणार नाही असं म्हणावं लागेल. तर असं मानणं चुकीचं. कारण कोणत्याही जीवाला दुःखाची फळं अपेक्षित नाहीत. ते तर सगळ्यांनी इच्छा करतील. ज्या अर्थी काम्य कर्मामध्ये पुण्यकर्म केलं आणि त्याचा फल नाकारला तर मग दुःखाचे तर नाकारायला सगळेच तयार. तसं होत नाही. कारण निषिद्ध कर्माचे फल जे दुःख त्याची कोणासही इच्छा नाही. बरोबर. आणि दुःख तर होते. म्हणून ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलाचा अभाव होत नाही. बस. तर तेव्हा होत नाही. इथंच थांबा आपण आता. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.